मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय BMP ॲनालायझर। महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या पद्धतीचे राजकारण आपल्याला बघायला मिळत आहे। एकीकडे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही। महायुतीचे शिंदे गट आणि अजित गट अद्यापही भाजपवर भिडलेले आहेत की आम्हाला इतक्या जागा हव्यात। इकडे महाआघाडीचं तसंच आहे, त्यांचंही जागा वाटपावरून बनत नाही। तशातच शिंदे गटाचे नेते आणि अजित पवार गटाचे नेते एकमेकांवर भिडताना दिसत आहेत। कालही अजय शिवतारे शिंदे गटाचे नेते यांनी अजित पवारांना टोला मारण्यास कोणतीही कमी केलेली नाही। आजही त्यांनी जहाल पद्धतीने शब्द वापरून अजित पवारांना खडसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काल त्यांना समजावण्यात आलं होतं, त्यांना समज घालण्याचा प्रयत्न केला होता। अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांच्याकडून आनंद परांजपे असं म्हणाले की विजय शिवतारे जे आहे त्यांनी आपली लायकी किंवा अवकात ओळखून बोलावं। मला सुद्धा बोलता येतं। जर का अशाच पद्धतीने सुरू राहिलं तर मग विजय शिवतारेंना तुम्ही आवरणार नसाल तर मग कल्याणमध्ये वेगळाच निर्णय घ्यावा लागेल। विसरू नका, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे अगोदर आले होते त्यावेळेसची परिस्थिती बघा काय होती आणि आजची परिस्थिती काय होती हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीतच आहे। नसेल तर आणि आमची मदत नसेल तर काय होऊ शकतं असा एक इशारा आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटाला आणि अजय शिवतारे यांना दिलेला आहे। अजय शिवतारे 2019 मध्ये संजय जगताप काँग्रेसचे यांच्या विरोधात त्यांचा 30,000 मतांनी पराभव झाला होता। 2019 ला त्यांनी आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान शरद पवार यांच्यावरती व्यक्तिगत टीका केली होती असं म्हणत तेव्हा अजित पवारांनी त्यांना टोला लगावला होता की तुझा आवाका बघ, तू बोलतो किती, यावेळी तू कसा आमदार बनतो मी ते पाहतोय, असं उत्तर अजित पवारांनी शिवतारेंना दिलं होतं। आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार सुद्धा त्या मैदानात उतरून अजय शिवतारेंना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरले होते आणि 2019 ला काँग्रेसच्या विरोधात अजय शिवतारेंचा पराभव झाला होता। त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचं बंड पुकारण्यात आला होता। बंड तर झालाच होता। बंड झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये लोकसभा निवडणूक केंद्रामध्ये शिंदे गटाकडून बोलणारे अजय शिवतारे शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि फडणवीसांच्या जवळ गेले होते। तर म्हणजे जुलै महिन्यामध्ये जुलैनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करून भाजप आणि शिंदे शिवसेना गटासोबत महायुती करून राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंड केला। त्यानंतर शिवतारे एकनाथ शिंदे साहेब आणि भाजपपासून लांब पडत गेले, त्यांच्यामध्ये तो अंतर पडत गेला। आता बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढणार आहेत। पण 2019 ला ज्यांच्यामुळे आपला पराभव झाला होता
त्यांना आपण बारामतीतून निवडून द्यायचं हे काही शिवतारेंना पटत नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी मला तिकीट नाही जरी दिलं तरीही मी अपक्ष उभे राहून अजित पवारांच्या सुनेत्रा पवार यांना पाडणार असल्याचं सांगितलंय. पत्रकार परिषद घेऊन पाडणार असल्याचं सांगितलंय आणि असंही आवाहन केलंय की माझ्या विरोधात जो कट्टर नेता असेल तो फक्त सुप्रियाताई सुळे आहेत. अजित पवारांचे यामध्ये काही संबंधही नाहीत. म्हणजे ते आपला जर विरोधी पक्ष बघत असेल, आपल्या विरोधी जर कट्टर नेता बघत असेल तर तो आहे सुप्रियाताई सुळे. अजित पवार सुनेत्रा वहिनींना ते समजतही नाही. तो त्यांना कट्टर पक्ष आणि कट्टर नेता वाटतही नाही. यामध्ये एकनाथ शिंदे साहेब शिवतारेंना बारामतीत तिकीट देतील का? कारण बारामतीत अजित पवारांना त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभा करायचं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुप्रियाताई सुळे अपक्ष, अजय शिवतारे की शरद पवार, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या तिघांच्या मध्ये बारामती कुणाची असा प्रश्न आता लोकांना पडलेला आहे. या तिघांच्या एकमेकांच्या विरोधी पक्षांमध्ये नेमकं काय घडतंय आहे आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे.